सन्माननीय नवनाथ बन, रवीजी, अनासपुरे, सन्माननीय अभिजित, उपस्थित पत्रकार बांधवांनो, खरं म्हणजे राम मंदिरामध्ये सीतामाईची मूर्ती का नाही अशा प्रकारचा जावई शोध पवार साहेबांनी नुकताच लावलेला आहे। एरवी पवार हे मंदिराच्या प्रश्नावर नाक मोरडत असताना नास्तिक असल्याची शेखी अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी मिरवलेली आहे। शरद पवारांनी उचलली जीभ लावली टाळ्याला हे करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं नसतं। कारण राम मंदिरामध्ये बाल रूपातील रामलल्ला त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत हे बघायला पवार साहेबांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण त्या ठिकाणी करायचं काम पवार साहेब त्या ठिकाणी करताना दिसतायत, अगदी हताशपणे हतबल झाल्यासारखे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। खरं म्हणजे जे स्वतःच्या सुनेला बाहेरून आलेली म्हणून त्या ठिकाणी हिणवतात आणि त्यामुळे सीतामाईचा कळवळा येणं म्हणजे पवार साहेबांचा असली ढोंगीपणा पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। आणि त्याच्यामुळे कधी मंदिरात गेले नाहीत, स्वतः नास्तिक असल्याचं अनेकदा ज्यांनी सांगितलंय त्याच राम मंदिराच्या प्रश्नावर प्रभू श्रीरामाचा जयघोष करत जेव्हा जनता, भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या मागे, महायुतीच्या मागे उभी राहते, त्यांनी पवार साहेब हतबल झालेत, हताश झालेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या निराधार बिनबुडाची वक्तव्य त्या ठिकाणी ढोंगीपणाची या ठिकाणी करताना दिसत आहेत। दुसरे आपले सकाळचे भोंगा बहादूर नेहमीप्रमाणे कोकणाच्या उमेदवारी संदर्भात नारायण राणे हेच आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार हवे होते, आमची इच्छा पूर्ण झाली असं म्हणतात। खरं म्हणजे पक्षात असताना ते हवे कधी वाटत नव्हते आणि आता त्यांना हवे वाटतायत। परंतु मी आपल्या माध्यमातून नक्की संजय राऊत आणि उबाटाला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे आहेत। कोकणात 4 आणे पण शिल्लक तुम्हाला ठेवणार नाहीत एवढा जनाधार राणे साहेबांना भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांच्या विचाराची एक लहर हवा कोकणामध्ये निर्माण झाले आणि 2.5 ते 3 लाखाच्या फरकानं नारायण राणे साहेब निवडून येतील हे संजय राऊतांनी त्या ठिकाणी लिहून ठेवावं। उरला सुरला उबाटा पक्ष संपवण्याची त्यांनी जी काही शपथ घेतलेली आहे ती पूर्ण करण्याचं त्यांचं काम सुरू आहे। मला वाटतं विनायक राऊत यांनी 10 वर्षामध्ये कोकणच्या जनतेसाठी काय केलं याचा हिशोब पहिला कोकणच्या जनतेला द्यावा। 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मातोश्रीतनं सरकार बाहेर गेलं नाही। जे मंत्रालयात 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एका दुसऱ्या वेळेला आले
आज देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज विधानसभा असतील, लोकसभा क्षेत्रांमध्ये विकास निधी किती गेला, विकास कामांची गती बघा. आणि त्या ठिकाणी विनायक राऊत खासदार असताना आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्राच्या माध्यमातून कुठले प्रकल्प आणलेत, कुठला विकास निधी आणलात. आणि आपण उद्धव ठाकरेंचे राईट हँड लेफ्ट हँड काही होतात. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंकडून रत्नागिरी सिंधुदुर्गला काय दिलं याचा हिशोब या ठिकाणी पहिला द्यावा आणि मग नाकाने कांदे सोलावेत. संजय राऊत असे म्हणते की विदर्भात महाविकास आघाडीचा यश भाजपची पिछाड पाहायला मिळेल असे नाही, संजय राऊत म्हणजे राजकारणातली बावळट व्यक्ती असं मी या ठिकाणी मानतो. कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार लागत नाही. कुठल्याही वक्तव्य करताना त्याच्या मागे काय लॉजिक आहे ते सांगत नाहीत. उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतात. आणि मीडियामध्ये मला कशाने पब्लिसिटी मिळेल हा एककलमी कार्यक्रम संजय राऊतांचा असतो. मतदार काय म्हणतात, मतात कन्व्हर्शन काय होतंय याचं काही देणं घेणं त्यांना नाही. जसं की अमरावतीला नवनीत राणांच्या बाबतीत जे वक्तव्य त्यांनी केलं आणि आपण मीडियात बघाल की संजय राऊतच्या चपलांना मारताना महिलांचा जो रोष आहे, जो अत्यंत चिडीतनं संतापातनं अशा प्रकारच्या व्यक्तीच्या संदर्भात चपला मारताना दिसून येतो. आता तर त्यांच्या फोटोला चपला मारलेत. त्यांचा अतिरेक झाला तर भर रस्त्यावर महिला त्यांना चपलांनी थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी त्यावरती त्यांनी असं म्हटलं की मी संसदीय शब्द वापरलेले आहेत, कुठलेही अपशब्द वापरले नाहीत, मी मराठी माझी चांगली आहे, मी एक पत्रकार आहे. ते मुळात खोटं बोललेत. ते सामनाचे संपादक नाहीत, कार्यकारी संपादक आहेत. कारण मी त्या ठिकाणी बघितलं, मला वाटतं रश्मी ठाकरे या संपादक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हाताखाली कार्यकारी संपादक आहेत. त्याच्यामुळे त्यांचं अवमूल्यन झालंय तरी ते संपादक स्वतःला मानतात. यावरून ते किती खरं बोलतात. पत्रकार आहेत तर संपादक आणि कार्यकारी संपादक यातला फरक कळायला पाहिजे. रत्नागिरी सिंधुदुर्ग पेच सुटलेला आहे, मात्र दुसरीकडे कोकणातील ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक असेल, या जागांचा जो आहे तो पेच कायम आहे. हा पेच कधीपर्यंत सुटेल? कारण कार्यकर्ते संभ्रमात दिसतात. मला वाटतं ज्या वेळेला 3 पेक्षा अनेक पक्षांची आघाडी युती होत असते त्यावेळेला 3 पक्ष, इतर जे घटक पक्ष इच्छुक असतात आणि प्रत्येक पक्षाला ती जागा आपल्याला मिळावी असं वाटणं स्वाभाविक असतं. आणि त्याच्यामुळे समन्वयातनं जागांची चर्चा होते, वाटप होतं. आमच्या 4-5 जागा राहिल्यात, बऱ्यापैकी सगळं समन्वयातनं त्या ठिकाणी सेटल झालंय. उरलेल्या जागांच्या संदर्भात सुद्धा गुण्या गोविंदानं समन्वयातून त्या ठिकाणी मार्ग निघेल. कारण सगळ्यांचा एकच उद्देश आहे की या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. त्यामुळे माझी जागा की तुझी जागा यापेक्षा शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील जनता मोदी साहेबांना या देशाच्या हितासाठी पुन्हा पंतप्रधान करायचं आहे ही भावना सगळ्यांची असल्या कारणानं अजिबात जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. उत्तम जानकर हे राष्ट्रपक्ष प्रवेश करणार आहे. मोहिते पाटील भाजपाला वारंवार धक्के देत आहेत. माढ्यासह सोलापूरचा भाजपचा उमेदवार अर्जित झालाय अशी चर्चा आहे. आपण बघाल, मी कोणाला कमी लेखत नाही, परंतु आज मोहिते पाटील घराण्याची ती प्रतिमा, ते वलय माढा मतदारसंघामध्ये, माळशिरसमध्ये राहिलेलं नाही आहे. त्या ठिकाणी फुकटचा आव आणण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून ती जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही नेहमी सांगतो ही निवडणूक कुठल्या व्यक्तीकडं, उमेदवाराकडे बघून होणार नाही. तर या ठिकाणी मतदार मतदान करताना विचार करणार आहे, माझं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता त्या ठिकाणी सत्कारणी लागणार आहे. आणि त्याच्यामुळे माढ्याची जनताही त्या ठिकाणी त्यांचं मत
आमच्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांना मोदी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून देतील आणि आपल्या माहितीसाठी आपणही माहिती घ्या आपल्या सहकारी प्रतिनिधींकडून, म्हाडामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी केंद्राचा निधी जो आणलाय, मला वाटतं राज्यात सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते आणि इतर निधी हा निंबाळकरांनी मेहनतीतनं त्या ठिकाणी आणलाय. आणि जे माळशिरस आहे अकलूज, त्या ठिकाणी आमचे राम सातपुते आमदार होते, त्यांनी प्रचंड निधी देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या मतदारसंघातनं आणलाय. आता त्या ठिकाणी जुनं नाव आहे, त्या नावावर त्या ठिकाणी आपली राजनीती करण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे, पण अजिबात त्या ठिकाणी यश मिळणार नाही. मी सांगतो, लाखोंच्या मताधिक्यानं या ठिकाणी आमचा उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर त्या ठिकाणी निवडून येतील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख त्या ठिकाणी आहे. मला वाटतं उत्तमराव जानकर यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, परंतु मला वाटतं दिशा बघून ज्या वेळेला एका राजकीय नेता निर्णय घेतो त्यावेळी त्यालाही लाभ होतो, त्यांच्या समर्थकांना लाभ होतो. आणि मला वाटतं माढ्यातील त्यांचे समर्थक या देशाला मोदी साहेबांची आवश्यकता आहे यावर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांची भूमिका घेतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपकडे आली. याआधी भाजपमध्ये शिवसेनेला रामटेक असेल, हिंगोली असेल, वाशिम यवतमाळ असेल, इकडचे उमेदवार बदलायला लावले आणि आता शिवसेनेची जागा कोकणातली ती देखील हडपली असा आरोप जो आहे आता विरोधक करतात. भाजपने उमेदवार बदलायला लावले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी कोण निवडून येऊ शकतं यातनं आमच्या समन्वयातनं संवादातनं त्या जागांची आम्ही निवड करत असतो. त्याच्यामुळे बदलायला लावले हे म्हणणं पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीचं आहे. आणि कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. राणेसाहेबांचाही कोकणच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीचा कोकण पट्ट्यामध्ये आम्हालाही जागा असावी अशा प्रकारचा आग्रह असणं स्वाभाविक होतं. आणि त्याला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी होकार दिला, पाठबळ दिला. आणि आता महायुती म्हणून या ठिकाणी आमचे किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, हे सगळे कुठलाही किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांसमवेत त्या ठिकाणी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं काय मानायचं कारण नाही. ईशान्य मुंबईमध्ये जो मतदारसंघ आहे तिथे पी एस कोटेचा यांची सभा होती आणि त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटोमध्ये त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केलेला बाहेर नाही, मला वाटतं असं चुकून झालं असेल, मला नीट माहिती नाही. परंतु या ठिकाणी पक्षाचा महायुतीचा म्हणून प्रोटोकॉल दिलेला आहे. त्यामध्ये दिघेसाहेब, बाळासाहेबांचे फोटो या ठिकाणी निश्चितपणे आमच्या महायुतीच्या सर्व बॅनर, पोस्टर्स, होर्डिंगवर त्या ठिकाणी असतात. तिथल्या नेमक्या प्रकाराची मला आता कल्पना नाही. परंतु जर असं काही झालं असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करून आम्ही एक दिलानं या ठिकाणी उरलेल्या दिवसातसुद्धा महायुतीचं काम करू. आमच्या एकीमध्ये कोण मिठाचा खडा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून टाकण्याचा प्रयत्न करतोय का हे सुद्धा यामागे तपासावं लागेल. शरद पवार असं म्हणाले की लोकशाहीमध्ये जनतेला सर्वस्वी अधिकार असतात, परंतु सध्या मात्र मोदींचे काही मंत्री असे म्हणतात की संविधान जे आहे ते बदलायचं. वारंवार या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक भाजपाने खास होता. मला वाटतं आत्तापर्यंत 50 वर्षाच्या वर संसदीय राजकारण शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांनी लबाडीचं, ढोंगीपणाचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण राजकारण करूनच त्यावर आपल्या सत्तेच्या पोळ्या त्या ठिकाणी भाजल्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताचं राजकारण केलं, गरिबाच्या कल्याणाचं त्या ठिकाणी राजकारण केलं. आणि संविधानाच्या बाबतीत बोलाल तर संविधान दिन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही साजरा केला, बाबासाहेबांचा सन्मान केला. पंचतीर्थ ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं त्या ठिकाणी जी भूमी पावन झाली त्याला पंचतीर्थाचा दर्जा त्या ठिकाणी आम्ही दिला.
बाबासाहेबांचं परदेशात असणारं निवासस्थान ते त्या ठिकाणी विकत घेऊन ते आम्ही स्मारकात रूपांतर त्या ठिकाणी केलं. इंदू मिलची जागा त्या ठिकाणी घेऊन स्मारक त्या ठिकाणी गतीनं उभं राहतंय. आणि त्याच्यामुळे ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा भंडाऱ्यात पराभव केला, त्यांना पाडलं, निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पाडलं, त्या पवारसाहेबांना कुठल्या प्रकारचा नैतिक अधिकार या ठिकाणी संविधान, बाबासाहेबांवर आणि आमच्यावर टीका करण्याचा उरतो, हे त्यांनाच त्या ठिकाणी विचारा. परंतु पवारसाहेब आता त्या ठिकाणी फ्रस्ट्रेट झालेले आहेत, कारण बारामतीच आपला पराभव होतोय. महाराष्ट्राचा सर्वे सर्वा लीडर म्हणून देशात प्रतिमा होती, ती आता येणाऱ्या काळामध्ये संपुष्टात येईल की काय, अशा प्रकारच्या भीतीनं त्यांना ग्रासलेलं आहे. हिंदी जिस तरीके से पवार लगातार ये कह रहे हैं कि बाल स्वरूप भगवान श्री राम के साथ माता सीता नहीं दिख रही है राम मंदिर में, कहीं न कहीं जय सिया राम की जगह जय श्री राम बोलने की बीजेपी की पद्धति के कारण सीता जी को वहाँ से, मुझे लगता है अभी सीता मैया की याद पवार साहब को आई है, बहुत हुआ तो प्रभु श्री राम ने उनको बुद्धि दी. लेकिन आप पारदर्शिता से देखिए, वो बाल स्वरूप का रामलल्ला का रूप है. और पवार साहब नास्तिक है, उन्होंने खुद कहा कभी मंदिर में गए नहीं, और इसलिए अभी जो खुद की बहू जो है वो अपनी बेटी और बहू में जो फर्क करते हैं, उनको इसी तरह का बयान देने का कौन सा अधिकार है. तो पवार साहब की राजनीति ढोंगी है, पवार साहब की राजनीति दुगुनी है. इसलिए मुझे लगता है इसी तरह का बोलने का अधिकार कौन सा भी उन्हें नहीं. महिलाओं के हित का, सम्मान का वादा करना, बातें करना और अपनी बहू को वो बाहर की पवार है ऐसा बोलना, ये पुरोगामित्व विचार रखने वाले पवार साहब को शोभा देता है क्या, ये सोचने की आवश्यकता है. क्या आप कह रहे हैं कि पवार साहब अगर रामायण रामचरितमानस की पढ़ते होते तो उनको ये सारी चीजें नहीं, वो राजनीति के सिवा कुछ जिंदगी में पढ़े ही नहीं, तो इसलिए उन्होंने ही कहा ना कि मैं नास्तिक हूँ. पहले अभी किधर मंदिर में गए, अभी अभी मंदिर में जाने लगे, क्योंकि उनको अभी मालूम रहा कि देश में श्रद्धालु जनता है, प्रभु राम को मानती है, अपने देव देवताओं को मानते हैं. तो अभी उनको लगा कि उनका भी आशीर्वाद आवश्यक है. लेकिन अभी वक्त निकल गया है, उनका इसके बारे में क्या विचार है, उद्देश्य है, वो महाराष्ट्र की जनता को पूरी तरह से मालूम हुआ है. संजय राउत ने जो बयान दिया है रामनाथ को लेकर, उनका कहना है कि वो पार्लियामेंट्री शब्द है और वो संपादक है, पत्रकार है, उन्हें ना सुनाई. मुझे लगता है संजय राउत पार्लियामेंट में रहने के भी औकात की नहीं, लायकी की नहीं, ऐसा मुझे लगता है. क्योंकि आप देखोगे एक महिला के बारे में हमें भी माँ बहन रहती है, और एक कलाकार के बारे में, एक उम्मीदवार के बारे में, एक राम भक्त के बारे में इसी तरह का बयान देना, ये संजय राउत की मानसिकता दिखाई इससे देती है. और मुझे लगता है यह महिलाओं के मन में बहुत ही चीड़ इसके बारे में, संताप है. और हम लोग मीडिया के माध्यम से ही देखा कि संजय राउत का जो पोस्टर था, उसके ऊपर उसका जो फोटो था, वो चप्पल से इतने संताप से महिलाओं उनको थप्पड़ मारती थी. मुझे लगता है ये संताप महाराष्ट्र के तमाम महिलाओं के मन में है. ऐसा ही उनका चला तो एक दिन रास्ते पे गाड़ी अड़ा के संजय राउत के थप्पड़ पे मारने की भी वक्त उनकी इस विचारधारा से महाराष्ट्र के महिलाओं के ऊपर आएगा. क्या पार्टी आपकी चुनाव आयोग में जाएगी? हाँ, चुनाव आयोग में जाकर शिकायत करेगी? ना 100% शिकायत तो होगी. लेकिन कैसा जो निर्लज्ज रहता है, अभी वो जेल से जाके आया है, तो उनको अभी इससे और क्या है, तो शिकायत करो, कुछ भी करो. इसलिए बेताल बेबुनियाद बातें करने का सिलसिला
उनका हर दिन चालू है। क्या आपको लगता है कि जो डर है जेल जाने का, उस डर को उन्होंने क्रॉस कर दिया? डर की आदमी वही ना, अभी उनको क्या मैं बोला ना, जेल से जाके है तो इससे के इसलिए जो निर्लज्जम सदा सुखी जो बोलता है ऐसा उनको हुआ है। और आप बोलते हैं मैं संपादक हूँ, साहित्य हूँ, संपादक नहीं है। रश्मि उद्धव ठाकरे संपादक है, कार्यकारी संपादक है। जिस पत्रकार को संपादक और कार्यकारी संपादक का फर्क नहीं समझता है वो क्या लोगों को समझाएगा। आज पहले चरण के बातचीतों पर महाराष्ट्र में वोटिंग हो रही है। नाना पटोले कह रहे कि 5 सीटों पर कांग्रेस जीतेगी, मोदी को और बीजेपी को जनता चुन कर देगी। नाना पटोले प्रदेश अध्यक्ष है ऐसा लगता है क्या? वो कहा भी कांग्रेस का नेता है, इसका उसका वजूद लगता है क्या? वो भंडारा जिस विधानसभा से आता है वो लोकसभा क्षेत्र में कितने बार नाना पटोले गया जरा पूछो। विदर्भ में 5 लोकसभा में कितना सभा की, कितनी रैली की, कितना घुमा। और हमारे देवेंद्र फडणवीस साहब, हमारे एकनाथ शिंदे साहब, अजित दादा कितने बार गए। हमारे प्रधानमंत्री साहब की रैली हुई है, अजित दादा की, अपने अमित भाई की रैली हो गई। हम चुनाव सीरियसली लड़ते हैं, ये नौटंकी करते हैं। नाना पटोले को उनके पार्टी के लोग सीरियस लेते नहीं तो जनता क्या सीरियस लेगी? ये खाली मीडिया बहादुर संजय राउत नाना पटोले है। ग्राउंड पे और लोगों में कौन सी भी तरह का उनका लगाव नहीं है। और नाना पटोले चुनाव के बाद प्रदेश अध्यक्ष रहेंगे क्या नहीं उसका उन्हें ख्याल करे। इतना कांग्रेस का पूरा सफाया उन्होंने कर दिया खुद की कर्म से, कर्तृत्व से। रत्नागिरी सिंधुदुर्ग की सीट नारायण राणे को मिलने के बाद अब शिवसेना उद्धव के लोग खास संजय राउत ये सब कह रहे हैं कि हम लोग उसी कैंडिडेट को चाहते थे। जब नारायण राणे साहब शिवसेना में थे तभी जाने के बदले उनको पार्टी से ढकेल दिया। और संजय राउत बोलते हम चाहते हैं, वो दिखाने का उनका दांत अलग है और खाने का अलग है। उनको नारायण राणे साहब का डर है। नारायण राणे साहब का जनाधार रत्नागिरी सिंधुदुर्ग में है। मंत्री करके, मुख्यमंत्री करके, पालक मंत्री करके, आमदार करके लोगों की सेवा की है। मोदी साहब के प्रति आम जनता के मन में तीसरी बार मोदी पंतप्रधान हो यह भावना है। ये सब चीज़ मिलके कोकण की जनता मोदी साहब को वोटिंग करने वाले है राणे साहब के माध्यम से। इसलिए भारी वोटों से नारायण राणे साहब जीत के आएंगे। और मुझे पूछना है संजय राउत को, राउत साहब जरा 10 साल में विनायक राउत ने रत्नागिरी सिंधुदुर्ग के लिए क्या किया ये जरा लोगों के सामने रखे। हम लोग राणे साहब और हमारे सरकार ने क्या किया वो हम रखने को तैयार है। जो 2.5 साल घर में बाहर नहीं निकला, मंत्रालय में नहीं है, ऐसा मुख्यमंत्री हुआ। और आपने 2.5 साल के कार्यकाल में विनायक राउत कितना निधि, कितना फंड अपने रत्नागिरी सिंधुदुर्ग को डेवलप करने के लिए लेके गए वो जरा बताओ। और केंद्र सरकार के माध्यम से कौन सी योजना है, कौन सा प्रकल्प कोकण में लाया, बता दीजिए। और मुझे लगता है ये खाली बोलबच्चन करने वाले लोग हैं। बाला साहब ठाकरे की पुण्याई पे अभी तक कोकण में इनका चला, लेकिन अभी वही विचार शिंदे साहब के साथ बाला साहब का विचार गया है। और हिंदुत्ववादी जनता भाजपा, शिवसेना और महायुति के साथ है, रहेगी। चलो, थैंक यू सर्वांची।